नमस्कार मुलांनो, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे आनंदी असाल. तर मुलांनो, आज आपण काय करणार आहोत, 7व्या वर्गातील आपण म्हणजे नवीन युनिटला स्टार्ट करणार आहोत. आपलं जे युनिट फर्स्ट आहे ते काय झालेलं आहे, कंप्लीट झालेलं आहे आणि आपण युनिट 2 ला सुरुवात करत आहोत. तर बघा, युनिट 2 चं जे आहे चॅप्टर 2.1 वी शॅल ओव्हरकम. वी शॅल ओव्हरकम हे जे नवीन चॅप्टर आहे किंवा ही जी वी शॅल ओव्हरकम काय आहे, ही एक पोयम आहे. तर ती पोयम मुलांनो आज आपण अभ्यासणार आहोत. वी शाल ओव्हरकम. तर बघा, आपण मुलांनो या 5 स्टेप्स मधून हे जे आहे लर्न, ॲक्टिव्हिटी, गेम, टेस्ट, क्वेश्चन आन्सर, तर ह्या स्टेप्सद्वारे काय करणार आहोत, आपण अभ्यास करणार आहोत. वी शाल ओव्हरकम. आता वी शाल ओव्हरकम म्हणजे काय? वी म्हणजे आपण, शाल ओव्हरकम. ओव्हरकम म्हणजे एके दिवशी काय करणार आहोत, आपल्यावर जे संकट आहेत किंवा जी परिस्थिती आहे त्याच्यावर ओव्हरकम करणार आहोत. म्हणजेच काय आहे त्या परिस्थितीवर आपण मात करणार आहोत. तर या मुलांनो, हे जे वी शाल ओव्हरकम, तुम्हाला माहिती असेल की आपण हे जे शाळेत हम होंगे कामयाब एक दिन, ही कविता आपण आपल्या दैनंदिन परिपाठात म्हणजे जेव्हा आपलं प्रेयर होते वगैरे, तेव्हा आपण ही जी कविता आहे ती आपण नेहमी गात असतो. तुम्ही शाळेच्या परिपाठामध्ये गात असाल किंवा कधी देशभक्ती गीतामध्ये वगैरे तुम्ही हे गायलंच असेल. तर हे जे हम होंगे कामयाब, हे कशाचं वर्जन आहे मुलांनो? हे जे इंग्रजीमध्ये जे गीत होते वी शाल ओव्हरकम, त्याचंच हिंदीमध्ये ते ट्रान्सलेट केलेलं आहे इन्स्पायर होऊन. तर अशी ही सुंदर कविता आहे, ती आज आपण अभ्यासणार आहोत. तर सर्वप्रथम मुलांनो, आपण काय बघूया, याचं इंट्रोडक्शन बघूया हां. इंट्रोडक्शन म्हणजेच त्याची प्रस्तावना बघूया, की कवितेमध्ये एक्झॅक्टली काय दिलेलं आहे. वी शाल ओव्हरकम, आपण या कवितेला सुरुवात करत आहोत. तर बघा मुलांनो, याचं इंट्रोडक्शन म्हणजेच काय दिलेली आहे, प्रस्तावना दिलेली आहे. तर या प्रस्तावनेमध्ये ही कविता कशाबद्दल आहे, आपल्याला काय मेसेज देते आणि या कवितेचं नेमकं थीम किंवा उद्देश काय आहे, ते आपण आज जाणून घेणार आहोत. तर बघा काय दिलेलं आहे, आपण पहिले वाचून घेऊया. काय दिलेलं आहे? This song was used as the protest song in the civil rights movement in the USA. तर बघा हा काय आहे? This song was used a प्रोटेस्ट करणे म्हणजे संरक्षण करणे. प्रोटेस्ट सॉन्ग इन द सिव्हिल राइट्स मूव्हमेंट इन द USA. अमेरिकेमधली काय होती, एक मानवी सिव्हिल राइट्स मूव्हमेंट म्हणजे काय मुलांना? एक मानवी हक्कासाठी जी चळवळ होती. जे अमेरिकेमध्ये मानवी हक्कासाठी जी चळवळ होती आणि त्याच्या निषेध दाखवण्यासाठी किंवा त्याच्या निषेधार्थ हे गाणं गायलं जायचं. वी शाल ओव्हरकम, त्याचं म्हणजे ती चळवळ होती आणि म्हणजे तुम्ही बघाल की काळं, गोरं असं वर्णभेद होता. आपण पण पारतंत्र्यात होतो, इंग्रजांचं राज्य होतं आणि आपल्याला पण किती स्ट्रगल करावं लागलं. म्हणजे आपल्या देशात आपण गुलामासारखं राहत होतो आणि आपल्याच देशात आपल्याला कुठल्याच आपल्या सामानांचं किंवा आपल्या शेतीचं, कुठल्याच गोष्टीचा उपभोग घेता येत नव्हता आणि आपण असं कसं पारतंत्र्यात होतो. त्याचप्रमाणे अमेरिकेत पण असंच होतं, काळा-गोरा वर्ण याच्यात भेद होतं. तिथे पण इंग्रजांची राजवट होती. तर बघा, म्हणजे त्या लोकांना जे गुलामी म्हणजे सहन करावी लागली, पारतंत्र्यात राहावं लागलं. तर माणसांना काय हवं होतं, की त्यांची जी हक्क होती, स्वतंत्रता होती, तर ते हक्क त्यांचे परत म्हणजे मिळावं असं त्यांना वाटत होतं. त्यासाठी काय केलं, त्यांनी खूप साऱ्या मूव्हमेंट केल्या, खूप साऱ्या चळवळी केल्या. त्याच्यासाठी त्यांनी देशभक्तीपर गीतांची रचना केली. लोकांना इन्स्पिरेशन मिळावं, लोकांचा आत्मविश्वास वाढावं आणि लोकांनी या आत्मविश्वासाने या चळवळीमध्ये काय करावं, भाग घ्यावं, याच्यासाठी खूप साऱ्या कवींनी किंवा असं लोकांना इन्स्पायर करायला, त्यांना त्यांना प्रोत्साहन द्यायला काय केलेले आहेत, कविता किंवा गाणे लिहिलेले आहेत. तर हा गाणं म्हणजे जे आहे सिव्हिल राइट्स मूव्हमेंट म्हणजे मानवी हक्क चळवळांविषयी काय होतं, अमेरिकेत जी चळवळ चालू झाली होती, त्याच्या निषेधार्थ हा गाणं गायला गेलं तिथे. द सॉन्ग एक्सप्रेस युनिटी, डिटर्मिनेशन टू फाईट फॉर जस्टिस अँड होप. तर बघा, हे सॉन्ग किंवा हे गाणं आपल्याला काय दाखवतं? द सॉन्ग एक्सप्रेस म्हणजे ते सॉन्ग काय एक्सप्रेसेस करतं? म्हणजे आपल्या मनातील आपल्या स्वातंत्र्याविषयी आणि आपल्या मानवी हक्काविषयी काय आहेत, ज्या भावना आहेत त्या दाखवतं.
तर बघा हे सॉन्ग, हे गाणं काय दाखवतं? युनिटी. युनिटी म्हणजे लोकं म्हणतात, की जे पारतंत्र्यात बिचारे लोकं होते, ज्यांना गुलामी सहन करावी लागली, खूप अत्याचार सहन करावे लागले. तर ते म्हणतात, की आम्ही आता युनिटीमध्ये आहोत. आता आमच्यामध्ये एकता आहे. आमचं डिटर्मिनेशन आमचं डिटर्मिनेशन आहे. म्हणजे आमच्यात काय आहे, आम्ही असं निस्वार्थ भावाने काय करणार आहोत, आम्ही आपल्या हक्कांसाठी लढणार आहोत. टू जस्टिस अँड होप. म्हणजे जस्टिस म्हणजे काय मुलांनो? न्याय. आणि होप म्हणजे काय? आशा. आणि बघा युनिटी म्हणजे एकता आणि डिटर्मिनेशन म्हणजे आपण मनापासून म्हणू शकतो त्याला किंवा निस्वार्थ भावनेने किंवा निस्वार्थ भावनेने. तर बघा हे गाणं काय एक्सप्रेस करतं मानवी मनातील त्यांच्या अत्याचाराविरुद्ध काय आहे, त्यांनी जी युनिटी म्हणजे त्यांनी लोकांनी ज्या स्वातंत्र्यासाठी किंवा त्यांच्या हक्कांसाठी, मानवी हक्कांसाठी काय ते एकत्रित आले होते आणि ते हे गाण्याच्या मार्फत काय दाखवतात, की बाबा आम्ही काय आहोत, आमच्यामध्ये युनिटी आहे, आमच्यामध्ये एकता आहे, आमच्यामध्ये डिटर्मिनेशन आहे, आमच्यामध्ये निस्वार्थपणा आहे. त्या निस्वार्थप्रमाणाने फाईट करू म्हणजे आम्ही आपल्या स्वातंत्र्यासाठी, आमच्या मानवी हक्कासाठी काय करू, आम्ही लढा देऊ आणि त्याचबरोबर जस्टिस अँड होप म्हणजे आम्हाला एक दिवशी नक्कीच न्याय मिळेल आणि आम्ही काय आहोत, खूप आशावादी आहोत आणि आमच्या मनात ह्या ज्या भावना आहेत, युनिटी आहे, निस्वार्थपणा आहे, निस्वार्थपणे आम्ही आपल्या हक्कासाठी काय करतो, लढतो आहोत. आम्हाला न्याय हवा आहे आणि आमच्या अशा आशा, अपेक्षा आहेत, की डेफिनेटली वन डे आम्हाला काय मिळेल, ह्या गोष्टी सगळ्या आम्हाला मिळतील. धिस सॉन्ग हॅज मेनी व्हर्जन. बघा हा वेगवेगळ्या भाषांमध्ये, वेगवेगळ्या ह्याच्यात काय केलेलं आहे, गायलेला आहे. जसं इंग्रजीत आहे वी शॅल ओव्हरकम, तसंच त्याचं हिंदी व्हर्जन सुद्धा आहे. काय म्हणजे हिंदी व्हर्जनमध्ये काय आहे, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. तर हा हिंदी व्हर्जन सुद्धा आहे. द वेल नोन हिंदी म्हणजे हिंदीप्रमाणे वेगवेगळ्या भाषांमध्ये, वेगवेगळ्या कंट्रीमध्ये ज्या भाषा बोलल्या जातात, त्या भाषांमध्ये हा गाणं ट्रान्सलेट केलेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या भाषांमध्ये सुद्धा हा गाणं उपलब्ध आहे. द वेल नोन हिंदी इन्स्पिरेशनल सॉन्ग हम होंगे कामयाब वॉज बेस्ड ऑन वी शाल ओव्हरकम. तर हिंदीतील जे गाणं आहे आपलं, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन, हे जे आपण हिंदीतलं गाणं म्हणतो, तर ते बघा ते कशावर आहे, इन्स्पिरेशनल आहे. इन्स्पिरेशनल म्हणजे या गाण्यापासून वी शाल ओव्हरकम या गाण्यापासून इन्स्पिरेशन घेऊन काय केलेलं आहे, हिंदीमध्ये हे गाणं बनवलेलं गेलं आहे. हिंदीमध्ये हे ट्रान्सलेट केलेलं आहे. तर मुलांनो अशा प्रकारे जे हे गाणं होतं ते अमेरिकेतल्या लोकांनी त्यांच्या चळवळीसाठी, मानवी हक्क चळवळीसाठी, त्याच्या निषेधार्थ आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी काय केलेलं आहे, हे गाणं लिहिलेलं आहे. यामुळे लोकांना इन्स्पिरेशन मिळते. सगळे लोकं एकत्र जमा होतात. आपल्याला न्याय मिळावं, आपल्याला हक्क मिळावं, आपण गुलामीपासून मोकळं व्हावं आणि याच्यासाठी आमच्यामध्ये एकता आहे, युनिटी आहे आणि आम्ही सगळे मिळून काय करणार आहोत, या आपल्या स्वातंत्र्यासाठी किंवा आपल्या ह्युमन जे राइट्स आहेत त्याच्यासाठी काय आहेत, आम्ही लढणार आहोत. तर त्या काळात मुलांनो 19व्या 20व्या शतकात, 18व्या 19व्या 20व्या शतकात काय होतं, इंग्रजांचं राज्य जिकडे-तिकडे होतं. म्हणजे संपूर्ण जगात ऑलमोस्ट ते होतं, अमेरिकेत होतं, आपल्या इंडियामध्ये सुद्धा होतं. आपण पारतंत्र्यात होतो आणि काळं-गोरं असं सुद्धा भेद होतं. म्हणजे त्यांना टॅक्सीमध्ये बसू देत नव्हते. त्यांना कुठल्या वस्तूंना आपल्याला स्पर्श करता येत नव्हतं. परत आपल्याला शाळेत शिक्षण घेता येत नव्हतं. त्याच्यातही काळं-गोरं असं भेद होतं. आपल्याला उच्च शिक्षण घेता येत नव्हतं. तर याच्या निषेधार्थ हा सुंदर असं गाणं लिहिलेलं आहे आणि त्याचं खूप भाषांमध्ये व्हर्जन आहे आणि हिंदीमध्ये पण काय त्याचं इन्स्पिरेशन घेऊन हम होंगे कामयाब हे गाणं लिहिलेलं आहे. तर मुलांनो काय करूया आपण आता आपल्या मेन पोएमला स्टार्ट करूया, कवितेला स्टार्ट करूया. बघा याचं कवितेचं आपण एक्सप्लेनेशन पाहूया. एक्सप्लेनेशन म्हणजे आपण याचं काय बघूया, अ, म्हणजे मराठीमध्ये आपण काय करूया, स्पष्टीकरण बघूया. तर सर्वप्रथम मुलांनो ही जी कविता आहे, ही आपण काय करूया, गाऊया. बघा काय लिहिलेलं आहे कवितेमध्ये, "वी शॅल ओव्हरकम, वी शॅल ओव्हरकम, वी शॅल ओव्हरकम Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We walk hand in hand, we walk hand in hand, we walk hand in hand someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday.
We are not afraid, we are not afraid, we are not afraid someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. The truth shall make us free. The truth shall make us free. The truth shall make us free someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We shall live in peace. We shall live in peace. We shall live in peace someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. तर बघा अशा प्रकारे काय केलं आहे मुलांनो, आपण ही जी कविता आहे ती रिदमिक स्वरात काय केलेली आहे, गाऊन घेतलेली आहे आणि आय होप तुम्हाला नक्कीच आवडलेलं असेल. तर तुम्ही पण अशाच प्रकारे गाण्याची काय करा, प्रॅक्टिस करा. तर आपण मुलांनो काय करूया, याचं जे लाईन बाय लाईन आहे ते काय करूया, आपण एक्सप्लेनेशन बघूया. बघा काय दिलेलं आहे, पहिली ओळ काय आहे, वी शाल ओव्हरकम, वी शाल ओव्हरकम, वी शाल ओव्हरकम सम डे. आता बघा, वी शाल ओव्हरकम, वी शाल ओव्हरकम समडे, म्हणजे आम्ही एके दिवशी काय करूया, ओव्हरकम. ओव्हरकम म्हणजे ह्या ज्या काही सगळ्या समस्या आहेत, ज्या आपल्यावर अन्याय अत्याचार होत आहे, तर वी शाल ओव्हरकम म्हणजे आम्ही सगळे या समस्येवर, किंवा जे आपल्याकडे आपण जे पारतंत्र्यात आहोत, आपल्यासोबत जो भेदभाव होतोय, डिस्क्रिमिनेशन होतो आहे, वर्णभेद होते आहे, परत आपण गुलामीत आहोत, आपल्याला आपले हक्क जे मिळत म्हणजे हक्कापासून आपण वंचित आहोत. तर काय म्हटलंय कवीनी, वी शाल ओव्हरकम, वी शाल ओव्हरकम म्हणजे काय करणार आहोत, आम्ही आमच्या या समस्यांवर, या सगळ्या प्रॉब्लेम्सवर काय करणार आहोत, आम्ही मात करणार आहोत. वी शाल ओव्हरकम सम डे म्हणजे असा एक दिवस येईल की आमचे हे जे सगळं पारतंत्र आहे, हे आमच्या ज्या समस्या आहेत त्या सगळ्या संपून जातील आणि या समस्यावर मात करून काय करू, आम्ही आम्ही आमचे न्याय, आम्हाला जे जस्टिस पाहिजे ते काय करू, आम्ही प्राप्त करू. बघा ही स्वातंत्र्याविषयी कविता आहे. तेव्हा सगळं म्हणजे अमेरिका, आफ्रिका असू दे किंवा इंडिया असू दे, ते आपण पारतंत्र्यात होतो. आपण गुलामी सहन करत होतो, इंग्रजांचे अत्याचार सहन करत होतो आणि सगळे यावेळेस स्वतंत्र व्हावं याच्यासाठी सगळे जे क्रांतिकारी देशभक्ती लोक आहेत, गांधीजी सारखे लोक आहेत आणि आपल्या देशात पंडित जवाहरलाल नेहरू किंवा बरेच असे लोक होऊन गेलेले आहेत की त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी काय केलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीसाठी खूप प्रयत्न केलाय, खूप बलिदान सुद्धा केलेले आहेत, खूप स्ट्रगल केलेला आहे लोकांनी. तर कवी या गाण्यातून त्या म्हणजे मानवी हक्कासाठी काय करतो, निषेध करतो आहे की वी शाल ओव्हरकम, वी शाल ओव्हरकम, वी शाल ओव्हरकम सम डे म्हणजे काय आहे, एके दिवशी आम्ही काय करू, ह्या ज्या समस्या आहेत, आमचे जे मानवी हक्क आहेत, जे दाबून ठेवलेले आहेत या लोकांनी, त्याविषयी काय करू, आम्ही आमचे हक्क मिळवून घेऊ. वी शाल ओव्हरकम सम डे आणि एके दिवशी काय करू, आम्ही आमचे जे हक्क आहेत ते काय करू, प्राप्त करून घेऊ. बघा आपण ही कविता शाळेतल्या म्हणजे 15 ऑगस्ट, 26 जानेवारी या दिवशी सुद्धा आपण हे गाणं गातो. इन्स्पिरेशन सॉन्ग म्हणून गाणं गातो आपण. बघा, ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह वी शाल ओव्हरकम सम डे. डीप म्हणजे काय मुलांना, खोलवर. ओ डीप इन माय हार्ट, ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह, BELIEVE, बिलीव्ह म्हणजे काय मुलांनो, विश्वास असणे. बिलीव्ह म्हणजे काय, विश्वास असणे. वी शाल ओव्हरकम सम डे, काय म्हटलं आहे, ओ डीप इन माय हार्ट म्हणजे माझ्या अशा खोलवर असं हृदयात, आय डू बिलीव्ह माझ्या असा खोलवर अशा हृदयात असा विश्वास आहे की माझं मनापासून माझ्या हृदयामध्ये असं खोलवर असं वाटतंय, खूप असा दृढ विश्वास आहे, वी शाल ओव्हरकम समडे म्हणजे ह्या ज्या समस्या आहेत, आमचे जे मानवी हक्क आहेत, जे दाबून ठेवलेले आहेत, तर त्यावर काय होईल, एके दिवशी आम्ही नक्की मात करू आणि हे जे माझं मन आहे, हे जे माझं हृदय आहे, ते काय करत आहे, आम्हाला असं सांगत आहे की आम्ही नक्कीच काय करू, या समस्यांवर मात करू आणि आमचे जे हक्क आहेत, आम्हाला जे न्याय आहे, ते डेफिनेटली एके दिवशी काय मिळेल,
आम्हाला आमचा न्याय मिळेल. वी वॉक हँड इन हँड, वी वॉक हँड इन हँड, वी वॉक हँड इन हँड सम डे. बघा काय म्हणतात कवी काय म्हणतो, वी वॉक हँड इन हँड म्हणजे ही स्वतंत्रतेसाठी जी चळवळ आहे, मानवी हक्कांसाठी जी चळवळ आहे, तर काय करत आहोत आम्ही जे सगळे लोक आहोत ते काय करत आहोत, एकमेकांच्या हातात हात घेतले आहेत आम्ही. वी वॉक हँड इन हँड, वी विल वॉक हँड इन हँड म्हणजे आम्ही एके दिवशी असा येईल की आम्ही काय करू की आम्ही हातात हात घेऊ. आता पण आमचे सुद्धा हातात हात घेतलेले आहेत आम्ही आणि सगळे मिळून मनापासून काय करत आहोत, आम्ही आमच्या हक्कांसाठी लढत आहोत. वी वॉक हँड इन हँड म्हणजे आम्ही काय करू, हातात हात घेऊ. एके दिवशी काय करू, आम्ही हातात हात घेऊ. वी वॉक हँड इन हँड म्हणजे आम्ही हातात हात घेऊन जे स्ट्रगल आहे आम्ही काय करू याच्याविषयी आमचा निषेध व्यक्त करू. आम्ही हातात हात घेऊन सगळ्या चळवळीमध्ये काय करू, पार्टिसिपेट करू, भाग घेऊ आणि आम्ही आमचे जे न्याय आहेत आणि ते हक्क एके दिवशी मिळवूनच राहू. वी वॉक हँड इन हँड सम डे आणि असा एक दिवस येईल की आम्हाला आमचे हक्क मिळतील आणि आम्ही आनंदाने काय करू, सगळ्या आनंदाने असं हातात म्हणजे आम्ही आमच्या स्ट्रगलिंग पिरियडमध्ये म्हणजे आम्ही आमच्या पारतंत्र्यात म्हणजे आम्हाला स्वतंत्र मिळावं, आमचे हक्क मिळावे यासाठी सुद्धा आम्ही हातात हात घेऊन लढतो आहोत. पण एक दिवशी असा येईल की आम्हाला आमचे हक्क मिळतील, आम्हाला स्वतंत्रता मिळेल आणि आम्ही सगळे हातात हात घेऊन काय करू, एके दिवशी असं रस्त्यावर उतरू आणि आनंद आम्ही हा सेलिब्रेट करू. म्हणजे जे काही करू ते आम्ही युनिटीने करू, हातात हात घेऊन आम्ही सगळे एक आहोत, आमच्यात एकात्मता आहे आणि आम्ही मिळून हे सगळं काय करू, आम्ही आमचे हक्क मिळवून घेऊ. बघूया नेक्स्ट लाईन मुलांनो. बघा हे मुलं दिसतायत आपल्याला हातात हात घेऊन म्हणजे हे एक स्वतंत्रता चळवळीसाठी हे गायलेलं गीत आहे आणि याच्यातून इन्स्पिरेशन मिळतं म्हणजे आपल्याला अशी उत्तेजना मिळते. आपल्याला असं आपण पण असं इन्स्पायर व्हावं आणि आपण पण देश कार्यासाठी असं करावं असं आपल्या मनात भावना येते. ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह वी शॅल ओव्हरकम सम डे. काय म्हटलंय कवीनी? ओ डीप इन माय हार्ट म्हणजे माझ्या हृदयाच्या खोलवर कुठेतरी माझ्या असं मनात वाटतं, आय डू बिलीव्ह आणि मी असा विश्वास ठेवतोय. मी माझ्या मनात, माझ्या हृदयाच्या खोलवर असा मी विश्वास ठेवतो आहे, वी शॅल ओव्हरकम समडे. आम्ही डेफिनेटली एक असा दिवस येईल की आम्ही या सगळ्या समस्यांवर आणि या सगळ्या गोष्टींवर काय करू, मात करू. म्हणजे डेफिनेटली म्हणजे बघा इथे कवी काय दाखवतो, डेटर्मिनेशन, होप म्हणजे माणसाने जर आशा ठेवल्या आणि ध्येय ठेवलं तर काय होईल, नक्कीच डेफिनेटली काय होईल की आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. वी आर नॉट अफ्रेड, वी आर नॉट अफ्रेड. अफ्रेड म्हणजे काय मुलांनो, भीती. अफ्रेड म्हणजे भीती. वी आर नॉट अफ्रेड, वी आर नॉट अफ्रेड म्हणजे आम्हाला भीती वाटत नाही, आम्ही घाबरलेलो नाही आहोत. वी आर नॉट अफ्रेड म्हणजे आम्हाला कशाचीच भीती नाही आहे आणि आम्ही घाबरलेले नाहीच आहोत. वी आर नॉट अफ्रेड टुडे म्हणजे आजची जशी ही परिस्थिती आहे, आम्ही पारतंत्र्यात आहोत, आमच्यावर जुलूम होतात, आमचे हक्क आमच्यापासून ओढावले म्हणजे काढून घेतलेले आहेत. आम्हाला इक्वालिटी म्हणजे आम्हाला असं समता, बंधुता आणि स्वातंत्र्य आम्ही या गोष्टीपासून वंचित आहोत. आम्हाला शिक्षणाचा हक्क नाही. आम्हाला आमच्या शेतीवर खूप सारा भरपूर टॅक्स द्यावा लागतो. आम्ही चांगल्या स्कूलमध्ये शिक्षण घेऊ शकत नाही. काळा गोरा असा वर्णभेद केला जातो. आम्हाला कुठल्याही सुविधा मिळत नाही आणि आम्हाला म्हणजे त्यांच्या रूल्स रेग्युलेशन मध्ये आणि गोऱ्या लोकांच्या रूल्स रेग्युलेशन मध्ये राहून आम्ही पारतंत्र्यात राहतो. तर आम्हाला हे नको आहे. त्यासाठी काय म्हणतो कवी की वी नॉट अफ्रेड. आमच्यावर अशी जरी परिस्थिती आहे पण आम्ही घाबरलेलो नाही आहोत. आम्ही वी आर नॉट अफ्रेड म्हणजे आम्ही कोणीही घाबरलेलो नाही आहोत. आमच्यात असं मनात आमच्या याच्यात काय आहे, विश्वास आहे. वी आर नॉट अफ्रेड टुडे म्हणजे आज सुद्धा आम्ही काय आहोत, असे स्ट्रॉंग आहोत, घाबरलेले नाही आहोत आणि आमच्यात कुठलीही भीती नाही आहे आणि आम्ही असं डिटर्मिनेशननी आणि मनापासून या चळवळीत काय केलेलं आहे, भाग घेतलेला आहे. म्हणून आम्हाला कशाचीही भीती नाही. ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह वी शॅल ओव्हरकम सम डे. काय म्हणतो कवी परत, ओ डीप इन माय हार्ट म्हणजे देवा मला असं कुठेतरी वाटते की माझ्या मनात असं मनापासून ओ डीप इन माय हार्ट म्हणजे माझ्या अशा खोलवर हृदयात अशा ज्या भावना आहेत, आय डू बिलीव्ह आणि मला माझा विश्वास आहे माझ्या मनावर, माझ्या हृदयावर आणि मला मनापासून असं वाटतंय की आम्ही या परिस्थितीवर काय करू, मात करू. आय डू बिलीव्ह मी खरंच विश्वास ठेवतोय. वी शॅल ओव्हरकम समडे आणि आम्ही एक दिवस असा येईल की या समस्येवर आम्ही मात करू आणि काय असेल आमचे जे मानवी हक्क आहे, ह्युमन जे राईट्स आहेत किंवा जे आमचं स्वतंत्र आहे, जे फ्रीडम आहे ते काय मिळेल, आम्हाला
नक्कीच मिळेल. बघा, द ट्रूथ शाल मेक अस फ्री. द ट्रूथ शाल मेक अस फ्री. द ट्रूथ शाल मेक अस फ्री समडे. द ट्रूथ म्हणजे काय मुलांनो? सत्य. आम्ही सत्याच्या मार्गाने लढतो आहोत. बघा, आमच्यावर एवढा अत्याचार होतो आहे, पण आम्ही वाईट मार्ग किंवा असं काहीच अवलंबलेलं नाही. आम्ही सत्याच्या मार्गावर आहोत. द ट्रूथ शाल मेक अस फ्री. फ्री म्हणजे मोकळे करणे, फ्री म्हणजे स्वतंत्र. स्वतंत्र किंवा मोकळे करणे म्हणू शकतो आपण. द ट्रूथ शाल मेक अस फ्री. आणि हे जे सत्य आहे, आम्ही सत्याच्या बाजूने लढतो आहोत आणि हेच सत्य किंवा काय हे जे ट्रूथ आहे आम्हाला काय करेल मेक अस फ्री. म्हणजे हेच सत्य आहेत, आम्ही सत्याच्या मार्गाने चांगल्या मार्गाने लढतो आहोत. तर आम्हाला हे जे सत्याचा मार्ग आहे तर डेफिनेटली एक दिवशी काय मिळेल, आम्हाला फ्री करेल, म्हणजे आम्हाला स्वतंत्र करेल आणि आमचे हक्क आम्हाला मिळतील. वी शाल मेक अस फ्री. द ट्रुथ शाल मेक अस फ्री. म्हणजे हेच सत्य कधीतरी आम्हाला काय करेल, आमचे हक्क मिळवून देईल आणि आम्ही स्वतंत्र असू. द ट्रूथ शाल मेक अस फ्री समडे. म्हणजे समडे म्हणजे एके दिवशी. एके दिवशी काय होईल, की हे सत्य आहे, सत्याच्या मार्गाने आम्ही ज्या अहिंसेच्या मार्गाने लढतो आहोत किंवा जेही एफर्ट्स आहेत, आम्ही ते एफर्ट्स करतो आहोत. आम्ही त्याच्यासाठी खूप स्ट्रगल, खूप चळवळी, मूव्हमेंट केलेले आहेत आणि डेफिनेटली याला एक दिवशी काय होईल, एक दिवशी ह्या चळवळी सगळ्या सफल होतील आणि आमचं जे राज्य आहे किंवा आमचं जे स्वातंत्र्य आहे, आमचे जे हक्क आहेत, आम्हाला जे फ्रीडम पाहिजे आहे ते डेफिनेटली मिळेल. द ट्रूथ शाल मेक अस फ्री समडे. म्हणजे हे सत्यच आम्हाला काय करेल, आम्हाला फ्री करेल, म्हणजे आम्हाला स्वतंत्रता मिळवून देईल आणि आम्हाला या पारतंत्र्यातून काय करेल, मोकळं करेल. ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह वी शाल ओव्हरकम समडे. काय म्हटलंय परत कवीनी? ओ डीप इन माय हार्ट. म्हणजे माझ्या मनात अशी फिलिंग फिलिंग येते आहे, की माझ्या मनात आणि मला असा विश्वास आहे, की हेच सत्य काय करेल, एके दिवशी आम्हाला स्वतंत्र मिळवून देईल, आमचे हक्क मिळवून देईल. वी शाल ओव्हरकम समडे. आणि आम्ही सत्याच्या, अहिंसेच्या मार्गाने आणि आमच्या मनात अशा दृढ विश्वास आहे, आमच्यात एकता आहे, डिटर्मिनेशन आहे. या सगळ्या माध्यमातून काय वी शाल ओव्हरकम समडे. म्हणजे आम्ही या सगळ्या समस्येतून काय हो, मोकळं हो आणि आम्हाला काय मिळेल, फ्रीडम मिळेल आणि आम्हाला आमचं स्वातंत्र्य मिळेल. तर ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह वी शाल ओव्हरकम समडे. म्हणजे काय म्हटलं आहे कवीनी, की आम्हाला असा विश्वास आहे, की एके दिवशी आम्हाला आमचं स्वतंत्र मिळेल. म्हणजे स्वातंत्र्य मिळेल. बघा, वी शाल लिव्ह इन पीस, वी शाल लिव्ह इन पीस, वी शाल लिव्ह इन पीस समडे. पीस म्हणजे काय मुलांनो? शांतता. PEACE. पीस म्हणजे काय? शांतता. वी शाल लिव्ह इन पीस. म्हणजे आम्ही कधीतरी काय राहू, खूप शांतीने राहू. आमच्या मनात एक समाधान असेल, एक सॅटिस्फॅक्शन असेल आणि पीस असेल, शांतता असेल, की डेफिनेटली की आम्हाला काय मिळालं असेल, तेव्हा आम्हाला आमचं स्वातंत्र्य आणि आमचे मानवी हक्क मिळालेले असतील. आम्हाला आमचं घर, आमचं देश, आमच्या ज्या जागा आहेत, जमिनी आहेत, हे सगळं आम्हाला एक दिवशी परत मिळेल. त्याच्यामुळे काय आहे, जे आहे, जे आपलं आहे, स्वातंत्र्य मिळालं तुम्हाला, तर काय आमच्या मनात एक शांतता राहील. वी शाल लिव्ह इन पीस. तो काय म्हणतो? वी शाल लिव्ह इन पीस, वी शाल लिव्ह इन पीस समडे. वी शाल लिव्ह इन पीस. लिव्ह म्हणजे राहणे. आम्ही एके दिवशी काय राहू? आम्ही शांततेने राहू, समाधानाने राहू. वी शाल लिव्ह इन पीस. आम्ही अशाच शांततेने राहू. वी शाल लिव्ह इन पीस समडे. म्हणजे असा एक दिवस येईल, डेफिनेटली असा एक दिवस येईल, की सगळं आमचं असेल, आमचं राज्य असेल, आमच्या शाळा असतील, आमचं घर असेल आणि आम्हाला आमच्यावर कुणीही जुलूम जबरदस्ती किंवा टॅक्स घेणारे लोक नसतील आणि त्यांच्यानुसार आम्हाला अनटचेबिलिटी म्हणजे अस्पृश्यता वगैरे नसेल, डिस्क्रिमिनेशन नसेल, वर्णभेद नसेल. तर असा एक दिवस येईल आणि आमचा जर असा दिवस आला तर वी शाल लिव्ह इन पीस. आम्ही शांततेने राहू, आम्ही शांततेने राहू. वी शाल लिव्ह इन पीस सम डे. म्हणजे असा एक दिवस येईल, की डेफिनेटली आम्ही समाधानाने आणि खूप मनापासून आम्ही काय राहू? शांत असू. बघा मग दिलेला आहे, ओ डीप इन माय हार्ट, ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह. बघा दिलेली आहे ओळ. त्याच्यानंतरची म्हणजे आम्हाला पीस मिळेल, म्हणजे आम्ही शांततेत राहू. पीस म्हणजे शांतता. तर बघा, ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव्ह. म्हणजे ही शांतता मिळेल याच्यासाठी काय वाटतं मला? ओ डीप इन माय हार्ट. मला माझ्या माझ्या हृदयातून असं खूप मनापासून वाटतं आहे आणि या गोष्टीवर आय डू बिलीव्ह. आणि माझ्या मनातून या ज्या गोष्टी ज्या येत आहेत, आय डू बिलीव्ह म्हणजे माझा विश्वास सुद्धा आहे. वी शाल ओव्हरकम सम डे. म्हणजे एके दिवशी डेफिनेटली आपण काय करू? या समस्येवर मात करू. आपल्याला आपले स्वतंत्र, आपले जे राईट्स आहेत, जे हक्क आहेत, ते काय डेफिनेटली
मिळतील. तर बघा मुलांनो, अशा प्रकारे आपण काय केलं, जे कविता आहे वी शाल ओव्हरकम, हिचं लाईन बाय लाईन आपण स्पष्टीकरण, एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे. परत आपल्याला इथे एक स्लाइड आहे, पोयमचं जे मीनिंग आहे म्हणजे अर्थ आहे ते काय करूया आपण समजून घेऊया. काय दिलेलं आहे, वी शाल ओव्हरकम. वी शाल ओव्हरकम म्हणजे काय, आपण ज्या समस्या आहेत त्याच्यावर काय करू, आपण कधीतरी मात करू, ह्या समस्या सगळ्या संपून जातील. तर आपण याच्यावर काय करू, वी शाल ओव्हरकम म्हणजे आपण पुढे काय करणार आहोत, ह्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर काय एके दिवशी ह्या सगळ्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर ओव्हरकम करू, म्हणजेच काय करू, मात करू. वॉज द मोस्ट पॉप्युलर सॉन्ग ऑफ द 20th century which was sung during the American Civil Rights Movement. तर बघा, वी शॅल ओव्हरकम हे जे सॉन्ग आहे वॉज द मोस्ट पॉवरफुल म्हणजे एक असं खूप पॉवरफुल म्हणजे काय, असं शक्तिशाली इन्स्पिरेशनल असं सॉन्ग आहे. खूप पॉवरफुल सॉन्ग आहे की लोकांनी एकत्रित येऊन हे जे त्यांचे जे राईट्स आहेत, कुठले जे राईट्स आहेत, अमेरिकन सिव्हिल राईट्स. तर त्यांनी आपल्या मानवी हक्कासाठी लोक रस्त्यावर उतरले, चळवळी केला आणि ज्या आहेत सिव्हिल राईट्स मुवमेंट आहे, जेव्हा त्यांच्या या मानवी हक्क चळवळीच्या दरम्यान त्यांनी काय केलं, म्हणजे अगेन्स्ट लोकांना आपलं हे दाखवण्यासाठी, म्हणजे त्यांचा निषेध दाखवण्यासाठी त्यांनी हे गाणं गायलेलं आहे. वी शाल ओव्हरकम वॉज द मोस्ट पॉवरफुल सॉन्ग ऑफ द 20th सेंचुरी म्हणजे 20व्या शतकातील हे खूप पॉवरफुल म्हणजे शक्तिशाली असं गाणं आहे. विच वॉज सॉंग ड्युरिंग द अमेरिकन सिव्हिल राईट्स मुवमेंट. आणि हे सर्वप्रथम हे जे गाणं आहे ते कधी गायलेलं होतं, की जे अमेरिकेमध्ये सिव्हिल राईट्स मुवमेंट होती. सिव्हिल राईट्स मुवमेंट म्हणजे जे मानवी हक्कासाठी जी चळवळ होती त्यावेळेस त्याच्या निषेधार्थ, म्हणजे त्यांना हक्क मिळावे आणि लोक काय रस्त्यावर उतरले. त्यांनी आपल्या फ्रीडमसाठी, आपल्या हक्कासाठी, आपल्या स्वातंत्र्यासाठी ज्या चळवळी केल्या होत्या त्याच्यात काय केलेलं आहे, त्यांनी हे गाणं गायलेलं आहे. तर कुठल्या चळवळीसाठी मुलांनो, जी अमेरिकेत जी चळवळ झाली होती, अमेरिकन सिव्हिल राईट्स मुवमेंट, तेव्हा हे गाणं गायलेलं आहे. इट वॉज इट वॉज लेटर सॉंग बाय मेनी फ्रीडम मुवमेंट्स इन डिफरंट कंट्रीज. तर बघा, जसं आपलं देश म्हणजे 20th सेंचुरीमध्ये भारत सुद्धा काय होतं, पारतंत्र्यात होतं. म्हणजे आपल्याला फ्रीडम नव्हतं मिळालेलं. आपल्याला इंग्रजांच्याच म्हणजे त्यांचेच जे नियम होते आणि त्यांची जुलूम, जबरदस्ती आणि त्यांच्याच याच्याने आपल्याला काय करावं लागत होतं, म्हणजे आपण पारतंत्र्यात होतो. आपल्याला कुठलेही म्हणजे राईट्स नव्हते, कुठलेही हक्क नव्हतं. आपल्याला डिसिजन घेता येत नव्हते. आपल्याच शेतीवर आपण जेव्हा शेती करत होतो तर खूप सारा जो कर आहे, टॅक्स आहे, तो इंग्रजांना द्यावा लागत होत्या. आपल्या जमिनी त्यांच्याकडे होत्या आणि सगळं जे आपल्या देशात ज्या राजवटी होत्या, राजेशाही होती, त्यांच्यात पण त्यांचं इंटरफेअर होतं. तर या सगळ्या हे सगळं संपावं आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळावं. तर आपल्या भारतात पण 18व्या शतकापासून तुम्ही बघाल, 1857चा जो उठाव झाला आणि त्याच्यानंतर ज्या स्वातंत्र्य चळवळी झाल्या, तर अनेक अशा नेत्यांनी, राजा महाराजांनी काय केलं होतं, पार्टिसिपेट केलं होतं की स्वतंत्र मिळावं आणि इंग्रजांनी इथून बाहेर जावं, म्हणजे आपले जे राईट्स आहेत, सिव्हिल राईट्स आहेत, ते आपल्याला परत मिळावं. तर आपल्या देशाप्रमाणे काय झालं मुलांना, आफ्रिकामध्ये पण असं डिस्क्रिमिनेशन होतं, वर्णभेद होतं. इंग्रजांची राजवट तिथे होती. परत अमेरिकन ज्या वसाहती होत्या तिथेही इंग्रजांचं काय होतं, राज्य होतं. आणि त्याच्यामुळे जे आपले जे सिव्हिल राईट्स आहेत, म्हणजे सिव्हिल ह्युमन जे राईट्स आहेत ते त्यांच्या अधिपत्याखाली होते. आणि त्याच्या निषेधार्थ म्हणून काय झालेलं आहे, की म्हणजे खूप सारे असं चळवळीमध्ये जेव्हा लोक रस्त्यावर उतरले, तर त्यावेळेस त्यांनी खूप सारे स्लोगन दिले. खूप छान छान अशा इन्स्पिरेशन, लोकांना जागरूक करण्यासाठी, त्यांच्यात उत्साह निर्माण व्हावा यासाठी खूप साऱ्या त्यांनी पोयम्स लिहिल्या. आणि त्याच्यातलीच ही एक जे पोयम आहे ती आहे काय, वी शाल ओव्हरकम. आणि बघा, अमेरिकेतच नाही तर जसं बाकीच्या ज्या कंट्रीज आहेत, वेगवेगळ्या देशांमध्ये हे गाणं त्यांच्या लँग्वेजमध्ये त्यांनी रूपांतरित करून, ट्रान्सलेट करून त्यांनी हे गाणं आपल्या स्वातंत्र्य चळवळीसाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी हे गाणं काय केलेलं आहे, त्यांनी लिहून घेतलेलं आहे आणि त्यांनी पण त्यांच्या चळवळीमध्ये हे गाणं गायलेलं आहे. तर याचं जे हिंदी व्हर्जन तुम्ही ऐकलं असेल, हम होंगे कामयाब. तर आपल्या पण देशामध्ये याचं इन्स्पिरेशन घेऊन, वी शाल ओव्हरकमचं इन्स्पिरेशन घेऊन आपल्या देशात पण हे गाणं एक देशभक्ती गीत म्हणून म्हणजे गायलेलं आहे. परत आपण तुमच्या शाळेत जेव्हा दैनिक परिपाठ होतं तेव्हा पण हे गाणं गायलं जातं. 15 ऑगस्ट, 26 जानेवारीमध्ये पण आपण हे गाणं गातो. तर म्हणजे वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये हे गाणं एक इन्स्पिरेशन सॉन्ग आणि देशभक्ती सॉन्ग म्हणून वेगवेगळ्या व्हर्जनमध्ये ते काय उपलब्ध आहे.
बघा, while people were struggling against injustice, they kept telling themselves that soon they will overcome and get justice. तर काय म्हटलेलं, while people were struggling against injustice. बघा, while people म्हणजे लोक जेव्हा स्ट्रगल करत होते, म्हणजे जेव्हा ते स्ट्रगल म्हणजे मुलांनो संघर्ष जेव्हा करत होते, कशासाठी संघर्ष करत होते, ते त्याच्या इनजस्टिस म्हणजे त्यांच्यावर अन्याय होत होता. इनजस्टिस म्हणजेच काय, अन्याय होणे, लोकांवर अन्याय होत होता. आणि दे केप टेलिंग देमसेल्स, आणि जेव्हा ते अन्यायात होते, पारतंत्र्यात होते, ते स्वतःची अशी समजूत घालत होते. देमसेल्स म्हणजे ते स्वतःला सांगत होते, दे केप टेलिंग देमसेल्स दॅट सून दे विल ओव्हरकम अँड गेट जस्टिस. ते असं स्वतःला समजवत होते किंवा लोकांना असा मेसेज देत होते की एके दिवशी डेफिनेटली काय करू, आपल्याला म्हणजे हे जे इनजस्टिस आहे, अन्यायाविरुद्ध आपण मात करू, आणि डेफिनेटली वन डे एके दिवशी काय होईल, आपण या सगळ्या समस्यांवर मात करू अँड गेट जस्टिस, आणि आपल्याला काय मिळेल, आपलं स्वातंत्र्य मिळेल. दे प्रॉमिस देमसेल्व्स दॅट दे विल वॉक हँड इन हँड, विल ऑलवेज बी फिअरलेस अँड ऑनेस्ट इन देअर स्ट्रगल फॉर फ्रीडम. काय म्हटलं त्यांनी, दे प्रॉमिस्ड म्हणजे त्यांनी असं काय केलं होतं, प्रॉमिस केलं एकमेकांना, असं वचन दिलं. प्रॉमिस्ड म्हणजे काय, वचन दिले. दे प्रॉमिस्ड देमसेल्स त्यांनी स्वतःलाच म्हणजे एकमेकांना किंवा स्वतःला असं समजावलं, वचन दिलं, दे विल वॉक हँड इन हँड. ते काय करतील, हातात हात घालून जातील एके दिवशी. दे विल वॉक हँड इन हँड, हातात हात घालून सगळे सोबत जातील. विल ऑलवेज बी फेअरलेस म्हणजे न घाबरता. आता इंग्रजांची राजवट आहे, आपल्यावर अन्याय होतोय, तर आपल्याला घाबरावं लागतं, पण असं एक दिवस येईल की आपण फिअरलेस म्हणजे न घाबरता काय करू, आपण हातात हात घेऊन बाहेर निघू, फिरू. अँड ऑनेस्ट इन देअर स्ट्रगल फॉर द फ्रीडम. फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्यासाठी जे हे त्यांचं स्ट्रगल आहे, तर ऑनेस्ट म्हणजे काय, इमानदारीने. ऑनेस्टीने म्हणजे इमानदारीने, ऑनेस्ट इन देअर स्ट्रगल फॉर द फ्रीडम म्हणजे त्यांचं जे स्वातंत्र्य चळवळीसाठी जे चळवळ चालू आहे, जे स्ट्रगल, जे संघर्ष चालू आहे, त्यासाठी ते हातात हात घालून एक दिवशी निघतील आणि निर्भयपणे, फेअरलेस म्हणजे निर्भयपणे ते काय करतील, आपल्या स्वातंत्र्य लढ्यात म्हणजे ते भाग घेतील, आणि डेफिनेटली त्यांना काय मिळेल, फ्रीडम मिळेल. इन इंडिया म्हणजे मुलांनो इंडियामध्ये, द रिनोव्ड रिनोव्ड पोएट Giriza Mathur composed in literal translation in Hindi Hum Honge Kamyab, which became a popular patriotic song during 1970 and 80s, particularly in school. तर बघा, ही जी हे जे सॉन्ग आहे, हे जे गाणं आहे, द रिनोड पोएट म्हणजे बघा, हे जे गिरिजा कुमार माथुर, गिरिजा कुमार माथुर हे जे होते, त्यांनी कंपोज केलं लिटरल ट्रान्सलेशन हिंदी. त्यांनी इंग्रजीचे जे शब्द आहेत ते हिंदीमध्ये ट्रान्सलेशन केलं, आणि विशाल ओव्हरकम या गाण्याला हिंदीमध्ये कुठलं नाव दिलं, त्यांनी हिंदीमध्ये ट्रान्सलेट करून हम होंगे कामयाब हे त्यांनी गाण्याला नाव दिलं. आणि विच बिकम अ पॉप्युलर पॅट्रिओटिक म्हणजे देशभक्ती, पॅट्रिओटिक सॉन्ग म्हणजे देशभक्ती गीत. पॅट्रिओटिक सॉन्ग म्हणजे काय मुलांनो, देशभक्ती गीत. हम होंगे कामयाब विज बिकम अ पॉप्युलर, आणि हे गाणं खूप त्यावेळेस स्वातंत्र्य चळवळीत किंवा स्वातंत्र्यानंतर हे गाणं काय झालं, खूप पॉप्युलर झालं, आणि हे देशभक्ती गीत म्हणून आपल्या देशामध्ये ड्युरिंग 1970 आणि 80s म्हणजे तेव्हा स्वातंत्र्य मिळालेलं होतं आपल्याला. 1970 आणि 1980च्या या दरम्यान, पर्टिक्युलरली इन स्कूल, हे गाणं शाळेमध्ये गायलं गेलं. आणि जेव्हा तुमच्याही स्कूलमध्ये हम होंगे कामयाब हे गाणं गातो आपण, देशभक्ती गीत असू दे किंवा 15 ऑगस्ट, 26 जानेवारी किंवा देशभक्ती कार्यक्रम जेव्हा असतात, तिथे आपण हे गाणं गातो. तर आपण अशा प्रकारे मुलांनो हे जे पोयमचं जे मीनिंग आहे किंवा अर्थ आहे, हे समजून घेतलेलं आहे, आणि तुम्हाला समजलं असेल की ही पोयम काय आहे, इन्स्पिरेशनल पोयम आहे. ही अमेरिकेमधले जे त्यांच्या ह्युमन सिव्हिल राईट्स आहे, मानवी हक्कासाठी त्याच्या निषेधार्थ हे गाणं लिहिलेलं होतं, आणि ते इतकं फेमस झालं की वेगवेगळ्या देशामध्ये सुद्धा हे गाणं वेगवेगळ्या व्हर्जनमध्ये सुद्धा
गायला गेलं आणि ह्याच्यातून आपल्या मनातील ज्या भावना आहेत, ज्या निस्वार्थी भावना आहेत, जे जस्टिस आहे, न्याय मिळावं, आपल्याला फ्रीडम मिळावं, यासाठी स्ट्रगल जो आहे तो ह्याच्यातून आपल्याला दाखवलेला आहे आणि आशा व्यक्त केली होती, की डेफिनेटली एक दिवस आपल्याला काय आपण या समस्यांवर मात करू आणि आपल्याला एक दिवशी स्वातंत्र्य मिळेल, आपले हक्क मिळेल आणि डेफिनेटली मुलांनो तसंच झालं. हे जे स्ट्रगल होतं लोकांनी मिळून त्यांनी युनिटीनी हे जे काम केलं तर डेफिनेटली आपण काय ओव्हरकम केलेलं आहे. म्हणजे त्याच्यावर मात केलेली आहे आणि आता तुम्ही संपूर्ण जगामध्ये बघाल तर शांतता आहे आणि असं कुठलीही म्हणजे कोणीही पारतंत्र्यात नाही, कोणावरही कोणाचं राज्य नाही आणि आपण आपल्या वेनी म्हणजे आपली जी डेमोक्रेसी आणि जे आपले संविधान आहे आपण त्यानुसारच वागतो आणि सगळ्याला इक्वल राइट्स आहेत.